राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिककरांकडून आगळीवेगळी भेट देण्यात आली। नोटांच्या माध्यमातून शरद पवार यांचा संपूर्ण जीवन प्रवास अधोरेखित करण्यात आला। नाशिकच्या करन्सी नोट मजदूर संघाचे सेक्रेटरी जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे आणि त्यांच्या टीमनं शरद पवार यांना ही अनोखी भेट दिली। त्यासोबतच पवारांचा सत्कार करत त्यांच्या वाढदिवसाचा केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। तसंच पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचं तैलचित्र भेट दिलं। नो शरद पवार साहेब थ्रू इंडियन करन्सी या बायोग्राफीचा पहिला टप्पा आज पूर्ण होऊन आम्ही साहेबांना ही वाढदिवसाची भेट दिली आहे, असं जगदीश गोडसे यांनी यावेळी सांगितलंय। त्या ठिकाणी साहेबांनी ज्यावेळेस इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेसला त्या ठिकाणी भेट दिली, अनेक जुन्या गोष्टींना साहेबांनी त्या ठिकाणी उजळणी दिली आणि त्यावेळेसच आमच्या मनामध्ये एक संकल्पना आली की आपण सुद्धा साहेबांवरती एक बायोग्राफी त्या ठिकाणी बनवली पाहिजे, नो शरद पवार साहेब थ्रू इंडियन करन्सी। आणि त्यामुळं त्याचा पहिला टप्पा आम्ही आज या ठिकाणी बनवलेला आहे। त्यामध्ये साहेबांचा जन्मदिवस असेल, त्यांची विवाहाची तिथी असेल, त्यानंतर पहिल्यांदा आमदार झाले त्या शपथविधीचा दिवस असेल, त्यानंतर साहेबांनी या महाराष्ट्राचं 4 मुख्यमंत्रीपद भूषवलं त्या तारखे असतील, त्याच वेळेस या देशाचे संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली, कृषी मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली, आपल्या इंडियन क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष झाले, त्यानंतर BCCIचे अध्यक्ष झाले आणि त्यांना मानाचा पद्मविभूषण पुरस्कार सुद्धा मिळाला। असे सर्व ज्या काही त्यांच्या जीवनातील ज्या ऐतिहासिक अशा तारखा आहेत, त्या तारखांच्याच नोटांचे आम्ही त्या ठिकाणी नंबर्स काढून त्या ठिकाणी एक बायोग्राफी त्यांच्यावर त्या ठिकाणी बनवलेली आहे। मी आमच्या सगळ्या कामगारांच्या वतीनं, त्याचबरोबर सगळ्या नाशिककरांच्या वतीनं साहेबांना ही भेट या ठिकाणी देत असताना साहेबांना उदंड आयुष्य लागो, आमचं आयुष्य साहेबांना मिळो। या वयामध्ये आम्ही कालपासून बघतोय की एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असला तर व्यक्ती त्या ठिकाणी तो साजरा करत असतात, पण साहेबांना ज्यावेळेस कांदा प्रश्नी निर्यातवर जे काही निर्यातवर बंदी आणली ती कळाल्यानंतर साहेब ते सगळं सोडून आज नाशिकमध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या नाशिककरांचं आज सौभाग्य आहे की वाढदिवसाच्या दिवशी साहेब या ठिकाणी आहेत। पण खरोखर साहेबांकडनं शिकण्यासारखं खूप आहे, जी तळमळ त्यांची शेतकऱ्यांच्या प्रती आहे, कामगारांच्या प्रती आहे, कष्टकऱ्यांच्या प्रती आहे आणि म्हणून आमच्या सगळ्या कामगारांच्या वतीनं मी त्यांना लाल सलाम करतो आणि ही भेट आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी देतो। खूप खूप धन्यवाद। राजकीय कारकिर्दीमध्ये सर्वात चांगली भेट त्यांना आज आपण दिली, काय सांगणार? या ठिकाणी साहेबांनी ज्यावेळेस इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेसला भेट दिली, जवळपास 4.5 तास ते दोन्ही कारखान्यांमध्ये ठिकाणी सर्व त्यांनी पाहणी केली आणि झाल्यानंतर आमच्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करत असताना अनेक जुन्या गोष्टींची उजळणी त्यांनी त्या ठिकाणी केली आणि त्यावेळेस मग मनामध्ये अशी संकल्पना आली की आपण सुद्धा पवार साहेबांची बायोग्राफी त्या ठिकाणी बनवली पाहिजे। पण बायोग्राफी म्हटलं की फक्त लिखाणच त्या ठिकाणी होत असतं, तर आपण नो शरद पवार साहेब थ्रू इंडियन करन्सी ही संकल्पना त्या ठिकाणी जर केली तर अतिशय उत्तम त्या ठिकाणी होईल। आणि म्हणून साहेबांच्या वेगवेगळ्या कारकिर्दीतले जे काही त्यांच्या जीवनातील सगळ्यात महत्त्वाच्या घडामोडी म्हणजे त्यांचं जन्मतारीख, त्यांच्या विवाहाची तिथी, पहिल्यांदा त्यांनी ज्यावेळेस आमदार पदाची शपथ घेतली तो दिवस, त्यानंतर पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्याची तारीख, त्यानंतर सातत्यानं 3 वेळेस अजून मुख्यमंत्री झाले त्या तारखा, त्याचबरोबर संरक्षण मंत्री झाले, कृषी मंत्री झाले भारत देशाचे त्या तारखा आणि त्यांना ICCIचं अध्यक्षपद, त्यानंतर BCCIचं अध्यक्षपद, त्याचबरोबर पद्मविभूषण अशा पुरस्कार त्या ठिकाणी मिळाले। अशा त्यांच्या जीवनातील अनेक असे पैलू त्या ठिकाणी आम्ही टिपले आणि ज्या त्या तारखा आहेत त्याच तारखांच्या नोटा त्या ठिकाणी आम्ही जमा करण्याचं त्या ठिकाणी उद्दिष्ट ठेवलं आणि आम्हाला त्याच्यात यशसुद्धा आलं। आमचे मानस आहे की 10 रुपयाचं डिनॉमिनेशन, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये आणि 500 रुपये अशा प्रत्येक डिनॉमिनेशनमध्ये जोपर्यंत त्यांना शतायुष्य लाभ येतं आमच्या सगळ्यांच्या वतीने परमेश्वर चरणी प्रार्थना आहे। पण आम्ही त्यांना दरवर्षी असे काही ना काही एक अनोखी भेट आमच्या इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी प्रेस मजदूर संघाच्या वतीनं त्या ठिकाणी देण्याचं मानस केलेलं आहे। ही जी जादू केली आपण, जर पवारांचा केक कापला, पहिला घास तुम्हाला दिला नाही, साहेबांचं त्या ठिकाणी प्रेम तर आहेच आणि विशेष म्हणजे कामगार संघटनेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला साहेब कायम त्या ठिकाणी आपुलकीची वागणूक देतात। ज्यावेळेस आम्ही कुठलाही प्रश्न त्यांच्याकडे घेऊन गेलो तर तो प्रश्न सोडवण्याकरता त्यांनी आजपर्यंत आम्हाला दिल्लीमध्ये मदतच केलेली आहे। संकल्पना कोणाची बनवायला? ही आमची सर्व मित्रपरिवाराची संकल्पना आहे। किती दिवस लागले, काय
ह्या सर्व गोष्टीला जवळपास आम्ही 6 महिन्यापासून याच्यावरती काम करत होतो आणि आज योगायोग असा की ते वाढदिवसाच्या दिवशी नाशिकला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आज कांदा प्रश्नी त्यांनी आंदोलन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मग असा एक त्यागी माणूस जो स्वतःचा वाढदिवस स्वतःचा सर्व या वयामध्ये विसरून त्या ठिकाणी शेतकऱ्यांकरता रस्त्यावर उतरतो, तर मला असं वाटतं आहे की जी सगळ्या कामगारांच्या वतीनं आम्ही त्यांना भेट दिलेली आहे आज ती सार्थकी लागला असं मला त्या ठिकाणी वाटतं आहे. या प्रतिमेत शरद पवारांचा बारामती इथं जन्म, प्रथम आमदारकीची शपथ, विवाह दिन, कॅबिनेट ते राज्य मंत्रिपदाचा कार्यकाळ, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या मुख्यमंत्री पदाची शपथ, केंद्रीय संरक्षण मंत्री पदाचा शपथविधी, मराठवाडा विद्यापीठाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा नामविस्तार केला ती तारीख, पहिल्या महिला धोरणाची मान्यतेची तारीख, बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदारपदी निवड, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना, देशाचे कृषी मंत्री, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्र, तसंच त्यांना पद्मभूषण देऊन गौरवलं. या तारखांच्या 10, 20 तसंच 50 रुपयांच्या नोटाचं तैलचित्र गोडसे यांनी भेट दिलं. शरद पवार यांनी सर्व नोटांची बारकाईनं पाहणी करून आनंद व्यक्त केला, तसंच ही भेटही स्वीकारली. यावेळी कामगार नेते राजेश टाकेकर, कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे, अशोक पेखळे, संतोष कटाळे, अविनाश देवरुखकर, इरफान शेख, अण्णा सोनवणे, योगेश कुलवदे, बाळू ढेरिंगे, बबन शहीद, डॉक्टर चंद्रकांत हिंगमिरे, सचिन दिवटे, संदीप यवारे, राजू लहांगे, दशरथ बोराडे, विनोद गाडगे, सुनील नाईक, किशोर गांगुडे, मनोज सोनवणे, कैलास मुठाळ, सुधीर पगारे, उमेश गोडसे, संजय गुंजाळ, भगवान बिडवे, अप्पा जगताप, नंदू कदम, संतोष कुलते आदींसह कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. जगदीश गोडसे यांच्यासारख्या बाहुबली कामगार नेत्याची शरद पवार यांच्याशी जवळीक वाढल्यानं नाशिकमध्ये शरद पवार गटाची ताकद वाढली यात तिळमात्र शंकाच नाही.